सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरी नगरीमध्ये आषाढी यात्रा सोहळ्या अगोदर झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये हातात झाडू घेऊन पंढरी नगरी स्वच्छ केली। या प्रसंगी त्यांनी बॉस असे लिहिलेला टी शर्ट परिधान केला होता। तेव्हा पालकमंत्री जिल्ह्याचे बॉस होतात की काय याबाबत राजकीय क्षेत्रामध्ये मोठी चर्चा झाली आणि आता संपूर्ण सोलापूर जिल्हा भाजपमय होत असल्यामुळे पालकमंत्र्यांनी त्यावेळेस परिधान केलेल्या टी शर्टवरचे बॉस नाव हे त्यांना आज परफेक्ट मॅच होत असल्याचे पाहावयास मिळत आहे। सोलापूर शहरातील माजी महापौर, नगरसेवक, नगरसेविका आपल्या गळ्याला लावल्यानंतर आता पालकमंत्री गोरे यांनी मोर्चा इतर पक्षातील माजी आमदारांकडे वळवला असून ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्हा हा भाजपमय होत आहे। जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे, मोहोळचे अजित पवार गटाचे माजी आमदार यशवंत माने, दक्षिण सोलापूर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली असून यामध्ये पालकमंत्री गोरे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मानले जात आहे। आता यानंतर माजी आमदार व उद्धव ठाकरे गटाचे नेते दीपक साळुंखे पाटील यांच्या सांगोला कार्यालयात जयकुमार गोरे यांनी भेट दिल्यामुळे पाचवा माजी आमदार जयाभाऊंच्या गळाला लागला असून ऑपरेशन लोटसने मोठी भरारी जिल्ह्यात घेतली असल्यामुळे आपसुकच आता भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा बॉस म्हणजे जयकुमार गोरे असे सूत्र बनू लागले आहे। कारण अजूनही अनेक जण वेटिंगवर असून मोठा धमाका होईल असे आवर्जून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सांगितले जात आहे। यामुळे कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला व शरद पवार यांचा लाडका जिल्हा असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कमळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार फुलत असल्याचे पाहावयास मिळत असून साहजिकच त्याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होणार असल्याचे पाहावयास मिळणार आहे। परंतु सध्या तरी पालकमंत्री गोरे यांनी आषाढी यात्रे अगोदर दिलेला संकेत येस आय एम द बॉस हा सत्यात उतरताना दिसत आहे।